अतिशय दबाव तंत्र वापरून एका भांडवलदार बिल्डरानं जागा हडपण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सार्वजनिक रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या 30 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे। हा प्रकार योगीराज चौक आळंदी या ठिकाणी घडला। या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रस्त्याच्या बाजूला थांबलेली महिला अश्लील हावभाव करत होती। महिलेने अश्लील शब्द उच्चारून सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर जाहीर करण्यात आला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांच्या निवडीकरता या ठिकाणी गुरुवारी दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे। सदर सभेमध्ये सभापती आणि उपसभापती यांची निवड केली जाणार आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजता हा निवडणूक कार्यक्रम होणार असून दुपारी 1 वाजता मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। याबाबत बाजार समितीच्या सर्व संचालकांना नोटिसीद्वारे सूचित करण्यात आले आहे। आता या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या निवडणुकीतील एकूणच राजकीय उलथापालथ पाहता संवेदनशील वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून पोलीस प्रशासनाचा देखील कस लागणार आहे। चाकणजवळील नाणेकरवाडी येथे दुकानातून सामान खरेदी करून पळून जाणाऱ्या चोरट्या शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9च्या सुमारास स्थानिकांनी पकडले आहे। याबाबतचे व्हिडिओ स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत। संबंधिताकडे चोरीच्या वस्तू मिळाल्याचे सांगण्यात आले आहे। नाव सांग तुझं नाव। बदनामी करण्याच्या हेतूने ज्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या खरंच खूप निराशाजनक होत्या। हरकत नाही। प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांच्यावर महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चर्चेला तोंड फुटले आहे। सोशल माध्यमात समाज प्रबोधनपर रील्स बनवणारे चैतन्य महाराज वाडेकर राज्यभर सर्वश्रुत आहेत। आपल्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप वाडेकर यांनी केला असून पत्रकार परिषद घेऊन याचा भांडाफोड करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे। पुणे येथे श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी मी जाहीर पत्रकार परिषद घेतोय। राजगुरुनगर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात देखणी सुसज्ज शासकीय इमारत वर्षापूर्वी बांधून पूर्ण झाल्यामुळे मोजणीसह नकाशे, फाळणी बारा, जुनी कागदपत्रासाठी नागरिकांना प्रशस्त जागा मिळाली। मात्र या ठिकाणी कार्यालयात जागा मुबलक असूनही कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसवण्याची सुविधा नाही। कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी ऊन पावसापासून बचावासाठी पत्राशेड उभारले, मात्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। राजगुरुनगर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे वर्षभरात मोडकळीस आले आहेत। निकृष्ट काम झाल्याचा आरोप होत आहे। वर्षभरातच नवीन इमारतीचे दरवाजे निखळण्यास सुरुवात झाली आहे। परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त झाले आहेत। शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे, परंतु सोयाबीन मळणी मशीन उपलब्ध होत नसल्याची स्थिती तालुकाभर निर्माण झाली आहे। चाकणमधील पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या समोर नागरिकांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पाहावयास मिळाले। या कार्यालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश सोरटे यांनी सांगितले आहे। खेड तालुक्यात बीसीजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालय चाकणमार्फत दर शुक्रवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे यांनी दिली। नमस्कार, ग्रामीण रुग्णालय चाकण तालुका खेड इथून मी डॉक्टर सचिन कांबळे, मेडिकल सुपरिटेंडंट। आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडल्ट बीसीजी लसीकरण मोहीम चालू केलेली आहे। दर शुक्रवारी आपण हे लसीकरण मोहीम चालू ठेवतो। याचा लाभार्थींनी पूर्णपणे लाभ घेण्यात यावा। लाभार्थीमध्ये 18 वरील सर्व लोकांना ती घेण्याची गरजेची आहे। ज्यांना डायबिटीजचा आजार आहे, ज्यांना पूर्वीचा टीबीचा आजार होऊन गेला आहे किंवा जे लोकांना क्रोनिक आजार आहेत, अशा लोकांना तो ॲडल्ट बीसीजीचा डोस घेणं गरजेचं आहे। तर मी नागरिकांना आवाहन करतो की याचा पुरेपूर फायदा घ्यावा। दर शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे लसीकरण मोहीम चालू आहे। धन्यवाद। खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय खेड क्रमांक 1च्या प्रकल्प अधिकारी म्हणून सारिका देशमुख यांनी पदभार स्वीकारला। सारिका देशमुख या वाशिम जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी म्हणून 2020 मध्ये रुजू झाल्या होत्या। 4 वर्षानंतर दुसऱ्यांदा बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून खेड येथे रुजू झाल्या।
वाळद येथे होम मिनिस्टर खेळ रंगला. पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. असंख्य महिलांनी खेळामध्ये सहभाग घेऊन भरघोस बक्षिसे जिंकली. उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास रंगत आल्याचे आयोजकांनी सांगितले. पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकल प्रशालेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे, राजेंद्र शिंदे, गोरक्षनाथ कांडगे, संजय शिंदे, सीमा शिंदे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी रोजगार हमी योजना सभागृह विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन येथे 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे यासाठी या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरूपात आयोगाकडे मांडू शकतील. भारतीय बौद्ध महासभेचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष दिवंगत लक्ष्मण दुधवडे गुरुजे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी संपूर्ण मास्क किटसह वाफ घेण्याची यंत्रे मोफत प्रदान करण्यात आली. चाकण येथील ग्रामीण रुग्णालय आणि चाकण शहरातील सर्व आपला दवाखाना या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी लहान मुले व प्रौढ रुग्णांच्या सोयीसाठी संपूर्ण मास्क किटसह वाफ घेण्याचे यंत्र म्हणजेच नेब्युलायझर मशीन प्रदान करण्यात आले आहेत. यावेळी चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे, चाकणच्या नगराध्यक्षा स्नेहा जगताप, चाकण सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बठारे, रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष अशोक गोतारणे यांच्यासह खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे, नितीन जगताप, पत्रकार सतीश आगळे, रत्नेश शेवकरे, प्रफुल्ल टंगसाळे, कुरुळी येथील भैरवनाथ कुस्ती केंद्राचे संचालक पैलवान दर्शन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष खुडे, महेंद्र दुधवडे, प्रणव दुधवडे, यश दुधवडे आदी उपस्थित होते. आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी श्री लक्ष्मण सदाशिव दुधवडे पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष यांचं 4थं पुण्यस्मरण यानिमित्त आपले अविनाश साहेब दुधवडे यांनी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे गरीब रुग्णांच्या मदतीला येणारं नेब्युलायझर मोफत दिलेलं आहे. त्याचा आम्ही रुग्णांसाठी पुरेपूर वापर करू. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. खेड तालुक्यातील विविध धरणांसह पाझर तलाव शासनाने मत्स्यपालनासाठी ठेकेदार नेमल्यामुळे धरण क्षेत्रात जलाशयात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिम जाती जमातीवर कुऱ्हाड कोसळली आहे. रोजगारीचे साधन हिरावून घेतल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर येथे खेड तहसीलदार कार्यालयासमोर जमीन हक्क परिषदेच्या नेतृत्वाखाली भामा आसखेड धरण परिसरातील आदिवासी बांधवांसह कातकरी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन मला प्राप्त झालेलं आहे ते देत आहे. त्याप्रमाणे ती पुढील कारवाईसाठी आम्ही पाठवतो. ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर तालुका खेड येथील संत चोखोबा म्हणजे चोखामेळा मंदिर व धर्मशाळा जागेवर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने अतिक्रमण केले असून ते तत्काळ काढण्यात यावे. पुरातत्व विभागाने याची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा बौद्धजन समाज धर्मशाळा भीमाशंकर यांच्या वतीने देण्यात आला. भीमाशंकर या ठिकाणी पूर्वीपार असलेले चोखोबा मंदिर आणि बौद्ध धर्मशाळा हे पूर्वीपार अस्तित्वात होते, परंतु केवळ सिटी सर्वे आणि तिथला विकास आराखडा याच्या नावाखाली प्रशासनाने आणि तिथल्या ट्रस्टने पूर्णपणे ते मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी असलेली धर्मशाळा तिथे तिकडे जाण्यासाठी पूर्णपणे पूल वगैरे बंद करून टाकलेला आहे. याच्यामुळे सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आणि प्रशासनाने याची वेळेत दखल घ्यावी, अन्यथा येत्या 8 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार ट्रस्ट आणि प्रशासन असेल अशी मी विनंती करतो. आजूबाजूला धर्मशाळेच्या आमच्या जागा जी होती, भामनहेर, भीमनहेर आणि 16 गाव आणि 12 गाव अशा पद्धतीनं धर्मशाळा होत्या. त्या धर्मशाळा सुद्धा उद्ध्वस्त केलेली. त्या ठिकाणी हारांचं एक हे बांधलेलं आहे आणि ती सगळी जागा अशी ही करीत आणलेली आहे. त्यामुळं समाजाला त्या ठिकाणी अस्तित्व ठेवत नाही. आणि ही पूर्वीपासून आमची धर्मशाळा म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून त्याच्याही किती पिढ्या झाल्या असेल तेव्हापासून आहे. पण या अशा पद्धतीनं अतिक्रमण करून सगळी जागा ती काबीज केलेली आहे. सगळ्या क्षेत्राचा सामाजिक क्षेत्राचा विकास केलेला आहे.
PMPML बस सेवा राजगुरुनगर ते भोसरी बस थेट आजपासून पुणे स्टेशनपर्यंत सेवेचा प्रारंभ आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। राजगुरुनगर ते पुणे स्टेशन बस सेवेचा फायदा शासकीय नोकरदार, चाकरमान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणार आहे। यावेळी ग्राहक हक्क समितीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक आदी उपस्थित होते। प्रवासी बांधवांकरता राजगुरुनगर ते पुणे स्टेशन ही डायरेक्ट जी बस सेवा आहे ती आज सुरू होत आहे। पूर्वी ही बस सेवा या ठिकाणी चालू होती। साधारणतः 4-5 वर्षापूर्वी मराठा मोर्चाचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये PMPच्या बस जाळण्यात आल्या आणि PMPने निर्णय घेतला की आपली चाकण खेडला बस द्यायची नाही आणि त्यामुळे 4-5 वर्ष ती बंद होती। मुंबईकाजी चाकण बंद प्रयत्न करत होते, ग्राहक हक्क समिती खेडमधनं प्रयत्न करत होती। या दोघांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं आज यश आले। मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार काही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले। त्यांना आपण ही बाब त्यांच्या कानावर घातली। एका क्षणामध्ये फोन लावून तुम्ही तातडीने ही बस सेवा सुरू करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे आज ही बस सेवा या ठिकाणी सुरू होत आहे। मला या गोष्टीचा मनस्वी आनंद होता। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।